Sharad Pawar is now addressing a press conference. Let's listen into that. मुख्यतः महाराष्ट्राच्या जनतेचे आभार आणि या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व थरातल्या कार्यकर्त्यांनी जे अतिशय कष्ट घेतले त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीनं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रात एक प्रकारचं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये सविस्तर लिहिलं आहे की हा निकाल इथं परिवर्तनाला पोषक अशा प्रकारचा आहे. थोडं पुढे बोल, त्यांना ऐकू येत नाही. थोडे पुढे घेऊया का? थोडं पुढे घ्या. हां हां थोडंसं माईक पडतील अशा नको. माईक नाही ह्याचा माईक नाही, स्पीकरवाला नाही. आणि आम्हाला लोकांचा प्रयत्न हा राहणार आहे की ही देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं ॲसेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी बेल्टमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं ते आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख काँग्रेस सीताराम येचुरी आणि अन्य. तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकार्यांना मिळेल. ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर पुढचे धोरण पुढची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या. सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या. पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचा पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही तुझ्या आहोत. किती 7 होते? 7 जागेंच्यावर आज आम्ही पुढे आहोत. याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र. याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही
ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे. त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कोणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कोणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधीचं नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे. या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ लेकिन जिंदा आहे. मराठी एकदम होऊ दे, मराठी झाल्यावर हिंदी घेऊ. सर सर एक मदत तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असं वाटतं का? नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे मिळेल असं वाटतं? माहिती नाही. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही. माझा आणि त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला नाही. संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामतीची जी जागा होती त्यावर काटेकी टक्कर होईल असं म्हटलं जात होतं, मात्र निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? याचा उमेदवाराला विचारावं. तुम्ही अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात. निर्णय काय असा की माझं स्वतःचं असेसमेंट त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि कशा करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे त्याची मानसिकता काय हे मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला वाटतं आता किती टक्के 18 रोहित किती 18वी राऊंड चालू आहे ना आता. नाही, 16वी राऊंड पब्लिश झाली. हा, पब्लिश 16वी झाली. किती झालं? त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. विधानसभा एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल ना? हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे पण तालुके गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. आणि टोटल किती लीड असता अजून या क्षणी. आता 16व्या राऊंडला roughly 76,000च्या आसपास आहे. आणि अजून 3-4 राऊंड आहेत. अजून